नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा मॅथ्स ट्रिक मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो, पोलीस भरती लगेच या ठिकाणी आलेली आहे. पोलीस भरतीबद्दल विशेष काही या ठिकाणी प्रश्न आपण घेऊन आलेले आहोत मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काही नवीन आपण घेतच असतो आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचं नवीन तेच आहेत, म्हणजे नवीन प्रश्न आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठं कोणत्या तरी पद्धतीमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत. आज त्या स्वरूपामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रश्न घेऊन येणार आहोत मित्रांनो. पहा, आणि प्रश्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारला गेला. असा कोणता जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये हा सरासरीचा प्रश्न विचारला गेलेला नाही. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की आपण बनणार आहोत चॅप्टर सरासरीचं. सरासरीवर महत्त्वाचे कोणते प्रश्न असतात. आपला 33वा प्रश्न चालू आहे. तर याच्या आधीचे आतापर्यंत 32 प्रश्न आपण पाहिले आहेत. किती प्रश्न पाहिले? 32 प्रश्न पाहिले. 32 प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला काय करायचं असते, त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायचं असते आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी काय करायचं असते, शेअर करा. कारण इतरांपर्यंत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जर सुरुवातीला पोहोचला असेल आणि तुमच्याच भागामधलं, तुमच्या जवळचं, नात्यातलं, गोत्यातलं कोणी जरी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. कारण की एक प्रश्न त्यांची लाईफस्टाईल बदलू शकते, त्याचं जीवन बदलू शकते, त्याचं आयुष्य बदलू शकते. म्हणून अतिशय महत्त्वाचं आहे या ठिकाणी एक एक प्रश्न. चला, 33वा प्रश्न काय म्हणते? एका फलंदाजाने 11 डावात काही सरासरी धावा काढल्या. बरोबर. 12व्या डावात त्याने 90 धावा काढल्या आहेत. म्हणजे काढल्या तेव्हा 12व्या डावानंतर त्यांच्या धावांची सरासरी 11 डावांच्या सरासरीपेक्षा 5ने वाढली. तर 12व्या डावानंतर त्यांच्या धावांची सरासरी काय असेल? इथं 12व्या डावानंतर इथं महत्त्वाचं काय मित्रांनो लक्षात घ्या. इथं काय सांगते? 90 जे आहे तर मित्रांनो धावा काढल्या. ओके, बाकीचा सरासरीचा प्रश्न आहे, 90 धावा काढल्या आहेत. आता याच्यामध्ये 90 धावा आपण काय करायच्या? मायनस करायच्या. कशामधून? आता लक्षात घ्या, इथं महत्त्वाचं 12व्या डावामध्ये त्यांनी 11 डावापेक्षा कितीने जास्त काढले? 5ने जास्त काढले. म्हणजे 12 पंचे 60. बरोबर. आणि लक्षामध्ये हे सरासरी अधिक 5. ओके, म्हणजे एकूण डाव गुणिले डावातील सरासरी. ओके, सरासरी 5ने वाढली म्हणजे सरासरी 5ने वाढली म्हणजे गुणाकार केला. शॉर्टकट मेथडनं मित्रांनो, इथं 90ला 90 आलं का? 12 मायनसला मायनस, 12 पंचे 60. काय केले? 12 पंचे 60 हे कंस सोडून घेतले, अधिकला अधिक, इथं 5ला 5. बरोबर आहे. करायचं आता याच्यामधली वजाबाकी करायची. केली का? उरतात किती? 30. अधिकला अधिक किती? 5. होतात किती? 35. आता मित्रांनो लक्षात घ्या, आता आपल्या ऑप्शनमध्ये पर्यायामध्ये 35 आहे का? आता बघायचं. पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, 35 आहे. एकदम कसं सोडलं आपण? शॉर्ट पद्धतीने या ठिकाणी सोडवायचं. शॉर्टकट मेथडनं या ठिकाणी आपण सोडून घ्यायचं आहे. म्हणून चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा, पोहोचती करा. ठीक आहे. नंतरचा नेक्स्ट प्रश्न हा तुमच्या समोर आहे मित्रांनो, लक्ष द्या. 5 निकालांचे सरासरी गुण 46 आहे. पहिल्या 4 निकालांची सरासरी 45 आहे. तर 5व्या निकालांचे गुण किती? आता मी तुम्हाला सांगणार नाही हे कुठं प्रश्न विचारला काय नाही. तुम्हाला दिसते, तुम्ही पाहू शकता नाही, कोण्या जिल्ह्यामध्ये कधी विचारलं ते सांगणार नाही. आणि तुमच्या समोर 4 पर्याय आहेत. पर्याय जर माहीत असेल तर पटकीने सांगायचं मित्रांनो, कमेंट करून. ओके मित्रांनो, जर चुकलं असेल नक्की सांगा मित्रांनो, कारण मनुष्य चुकीचा पुतळा आहे. ओके, नंतरचं पहा आता. ओके मित्रो, पहा आता काय करायचं यामध्ये. पहा 46. ओके, 46 ही किती आहे? 5. 5 निकालांची सरासरी किती आहे? 46. 5 गुणिले 46. ओके, पहिल्या 4 निकालांची सरासरी किती आहे? 45. म्हणजे 4 निकालांची किती आहे? 45. दोघांचा काय केला आपण? गुणाकार. दोघांचा गुणाकार 6 पंचे 30, 30ला 0, हातचे आले किती? 3. ओके, 5 चौक 20, 20 आणि 3 होतात 23, म्हणजे 230. 4 पंचे 20, 20ला 0, हातचे आले किती? 2. 2 किती? 16 2 किती? 18. लक्षामध्ये आता इथं मायनस करायचा. मायनस केला असतं, वजाबाकी केली तर उरतात किती? 50.
म्हणजे पर्यायामध्ये 50 आहे का बघा. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर आहे. चला आले लक्षामध्ये. नेक्स्ट प्रश्न पाहूया. पहा नेक्स्ट प्रश्न काय म्हणते. पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती. पहिल्या 25 समसंख्याची जे 25 समसंख्या आहेत त्या 25 समसंख्याची आपल्याला काय करायची आहे, सरासरी करायची आहे. लक्षात घ्या 25 समसंख्या सरासरी शॉर्टकट पद्धतीने 26 निघते. ओके. पहिल्या 25 समसंख्या, पहिली 25 संख्या मला किती असते, हे 25 जी आहे विषम आहे, 26 ही पहिली समसंख्या आहे. आणि लक्षामध्ये तर शॉर्टकट पद्धतीने काढूया. पहिली संख्या किती आहे 2 ही समसंख्या आणि शेवटची 50वी हे 25वी समसंख्या आहे. कितीनं भागायचं, 2नं भागायचं. 2नं भागलं असतं याला काय करायचं, याच्या होतं किती, याच्या अर्धे होतात ते 25, बे 1 बे 25, 25 दोन्ही किती वाले 50, हे 50 समसंख्या झाल्या. आता ही 25 जी संख्या झाल्या मित्रांनो, हे 25 संख्याचा एक गट आणि दुसऱ्या 25 संख्याचा एक गट, म्हणजे या ठिकाणी असं होते 50 आणि दोन्ही किती होतात ते 52, 52 भागिले किती 2, म्हणजे येतात किती 26. आणि लक्षामध्ये 50 आणि 2 किती 52, याला 2नं भागायचं म्हणजे 26 तुमचं येणार काय उत्तर. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. ओके. 36वा प्रश्न आहे. एक नंतर ओळीत येणाऱ्या 5 समसंख्यांची सरासरी किती. ओके. एक नंतर ओळीत येणाऱ्या म्हणजे एक ओळीत येणाऱ्या समसंख्या सरासरी किती. ओके. पहा 5 सम म्हणजे 2 नंतर 4 नंतर 6 नंतर 8 नंतर 10. ओके. आता इथं बघा किती वाले 5, 1 2 3 4 5, याला काय करायचं 5नं भागाची यांची बेरीज करायची. ओके. आता 1 नंतर 5 समसंख्या सरासरी किती येते या ठिकाणी 6 येते. लक्ष पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकीचा व्हिडिओ पुन्हा बघूता. पाऊस चालू आहे मित्रांनो.